सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण जर पाहिलं तर अतिशय अटीतटीचा हा सामना होता। अनेक मातब्बर या ठिकाणी महिला राज या शिरूर नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्यातून विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते ते या ठिकाणी विजयश्री खेचून या ठिकाणी ऐश्वर्या अभिजित पाचरणे यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यमान आमदारांच्या विचारांचा नगराध्यक्ष शिरूर शहराला लाभलेला आहे आणि विकासाची यापुढील घोडगंगा जी आहे ही कशा पद्धतीने सुपरफास्ट पळते हे पाहण्याचं औत्सुक्य शिरूरकरांना मिळणार आहे। मी फैजल पठाण, शिवशाही न्यूज, शिरूर। जवळजवळ 20 दिवस लागले प्रतीक्षा करायला आणि जे मानाचं मुकुट आहे तुम्ही आज तुमच्या ताकदीने जो घर टू घर कॅम्पेनिंग करून आज नगराध्यक्ष पदाची माळ तुम्ही आज खेचून आणलेले याचं सगळं श्रेय विद्यमान आमदार म्हणून तुमच्याकडे आता काय सांगणार? नाही, निश्चितपणे श्रेय माझ्याकडे म्हणण्यापेक्षा हे श्रेय सगळं मी शिरूरच्या मायबाप जनतेला देतो, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना देतो। ही त्यांची मेहनत आहे, त्यांचे कष्ट आहे आणि त्यांचा एक विश्वास आहे की विधानसभेनंतर कुठंतरी आपल्याला ज्या टायमाला परिस्थिती अस्थिर होती शिरूर शहराची, की ज्या टायमाला आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश सेठ यांनी त्या ठिकाणी घेतल्यानंतर की नक्की शिरूर शहरात कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे यात सर्वसामान्य माणसात कुठंतरी एक वातावरण होतं की कशा पद्धतीने आपण नक्की काय भूमिका घेतली पाहिजे। त्या टायमाला एक या शिरूर आणि हवेलीतील लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे त्या टायमाला मायबाप जनतेने जो विश्वास दाखवला होता आणि भविष्यातला जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या माध्यमातून शिरूर शहराच्या विकासासाठी निश्चितपणे मायबाप जनतेने या ठिकाणी जो विश्वास ठेवलेला आहे, सर्वप्रथम मी सर्व शिरूर शहरातील मायबाप जनतेच्या मतदारांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जो विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये एक शिरूर शहर सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊन शांततेच्या मार्गाने इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी सर्व आम्ही कटिबद्ध आहोत हे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। जसं विकासामध्ये ठेवलेलं आहे शिरूरकरांच्या, काय सांगणार आहे मॅडम? निश्चितपणे ती जबाबदारी आहे, जी जबाबदारी आपण विधानसभेच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा जो विश्वास दाखवलेला आहे त्याच विश्वासार्थीला आज पुढे नेत पुन्हा एकदा शिरूरच्या मायबाप जनतेने तेवढंच प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं। आमच्या नगराध्यक्ष म्हणजे पहिल्यांदा 70 वर्षात पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक होत होती आणि त्याच्यात जवळपास 2000च्या मताधिक्याने ऐश्वर्याताईंना या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडून दिलं। खाली जरी पाहिलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 7 सीट असतील, एक अपक्ष या ठिकाणी आपल्या बरोबर त्या ठिकाणी आहे। आता बहुमत कुणाकडेच नाही आहे, खालच्या सीटांच्या मध्ये नगरसेवक, त्याच्यामुळे त्याच्यातही पुढे जाऊन अजून काही घडामोडी होतील। परंतु एक आहे की शिरूर शहराने जो विश्वास या ठिकाणी मुकुट दिलेला आहे आणि या शिरूर शहराने जो विश्वास दाखवलेला आहे की या शिरूर शहराची डेव्हलपमेंट शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून पुढे नेणं, मग त्याच्यात आरोग्य असेल किंवा इतर माध्यमातून जे आपल्या शिरूर शहराची डेव्हलपमेंट आहे, निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये त्या सर्व गोष्टी आपण सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन निश्चितपणे पुढे नेऊ। एक शेवटचा प्रश्न आबा, तुम्ही नेहमीच म्हणायचे का मला विधानसभेला 75,000 मतं मिळालेली आहेत, 25 कमी मिळेल, आता एक भरपाई झाली का? नाही, काय होतं की कुठंतरी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नरेटिव्ह सेट केला जायचा। इथून पुढच्या मागच्या काळात जर पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून असून किंवा इतर कुणी या ठिकाणी पक्षाचा एकही कधी उमेदवार उभा केला नाही आणि कुठेतरी दिशाभूल केली जायची की हेच EVM सेट केल्यात किंवा बोगसच मतदार आहेत किंवा काय। आता बोगस मतदाराला सांगायचं माझं हे की तो प्रश्न मला लागूच होत नाही, कारण की मी 1 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेलो आहे, त्याच्या अगोदर आम्ही दोघं एकत्रच होतो महाविकास आघाडीत, मग त्या टायमाला हा प्रश्न उपस्थित नव्हता। परंतु आपला असलेला अपयश झाकण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज पाहतोय इथं जी आघाडी होती त्या आघाडीचं नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी केलं। प्रकाश सेठ यांनी त्या ठिकाणी माघारी घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं जो काही त्या ठिकाणी जो नगरसेवक होते किंवा जे काही उमेदवार होते ते त्यांना त्या ठिकाणी आयते मिळाली। परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीला रिंगण लवकरच, आता पाहू काय होतं। मतदान केंद्रामध्ये ज्यावेळी तुम्ही गेले, आमना सामना झाला आणि त्यावर सुद्धा तुम्हाला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न झाला माजी आमदाराकडून आणि तुम्ही ते दाखवून दिलं, सिद्ध करून दिलं, काय सांगा? कारण की त्या टायमाला त्यांचं ऍक्च्युली
75,000च्या मताधिक्या पराभवातूनच ते बाहेर नाही आलेले. त्यांना अजून त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलेलं आहे. आणि आता त्यांची जी वाटचाल चालू आहे त्या टायमालाही त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी सर्वसामान्य जनमानसात त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. आणि कुठंतरी त्यांच्या 20 वर्षीय राजकीय जीवनाला सुरुंग लागलेला होता. आणि मायबाप जनतेने त्यांना ओळखलं होतं की हे खोटं नाटं आणि दिशाभूल करणारं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहरात चालणार नाही. त्याच्यामुळं कुठंतरी त्यांची मानसिकता त्या ठिकाणी ढासळलेली तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहिली. त्यांना तक्रार करायची होती तर त्यांनी ती तक्रार अधिकाऱ्यांच्याकडे करायला पाहिजे होती. त्यांना जाब मला विचारायचा कुठलाही अधिकार नाही आहे. परंतु त्यांचं त्या ठिकाणी झालेलं व्हायब्रेशन तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. मी त्यांना सांगितलं की हायपर होऊ नका, शांत राहा. त्या ठिकाणी आज पाहतोय आपण की थोडंसं वयामानाने थोडी काळजी पण घेतली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता इथं तरी त्यांना आयता सगळे उमेदवार मिळाले होते. जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, आता पाहू आता मग त्यांनी त्यांचं लय कार्य सम्राट सिद्ध करा. आज विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या आशीर्वादाने अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जो विश्वास टाकला आणि आबांनी जो डोक्यावर हात ठेवला आणि आज विजयश्रीची गाळ नगराध्यक्ष पदाची आज तुमच्या गळ्यात पडलेली, काय आज तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर ते हात म्हणजे वडिलांचा हात नेहमी मुलीच्या पाठीमागं असतो, तसंच आबांचाही वडिलांसारखाही हात माझ्या पाठीमागे राहिला. आणि त्यामुळे मला शिरूरचं प्रेम भेटलं. आणि खरं तर 15 दिवसांचं आमची प्रचाराची जी रॅली चालूच होती त्याच्यातून जनतेचं प्रेम भेटलं. आबांच्या नेतृत्वाखाली मी शिरूरमध्ये पहिल्यांदा उभी राहिले आणि त्यांच्या विश्वासामुळे मी निवडूनही आली आहे. आणि ही खरा विजय शिरूरच्या जनतेचा आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले आमदार माऊली आबा कटके साहेब, आढळराव पाटील साहेब या सगळ्यांनी मला एक संधी दिली आणि त्या संधीचं सोनं शिरूरच्या जनतेने मला केलंय. त्यामुळं शिरूरच्या जनतेचे मी खूप आभार मानते. अनेक पक्षामध्ये चाणक्य आहेत, परंतु माऊली आबा हे तुमच्यासाठी चाणक्य म्हणून सिद्ध झालेलं, काय सांगाल आपण? आबांविषयी मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. त्यांनी माझ्या पाठीवर खूप वडिलांसारखा हात ठेवलेला आहे आणि तसंच मी त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करत राहील, एवढंच सांगेल. काका हे शिरूरकरांसाठी तुम्हाला काका म्हणतात. काका होते पण काकांच्या जोडीला आबा आलेले आहेत. त्याच्यामुळे आता काही हे होणार नाही, काही अडचण नाही आता. काका आता या विजयामध्ये खरं जर पाहिले तर जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे. ती आबासारखं खंबीर नेतृत्व तुमच्या आबांनी पूर्ण जबाबदारीच घेतली होती, म्हणजे पूर्ण निवडणुकीचीच. त्याच्यामुळं आबांच्या बरोबर आम्ही सगळेच उमेदवार बरोबर होतो. अतिशय काटेची टक्कर होती. नाही काट्याची टक्कर काही नव्हती. आबांनी आम्हाला आधीच सांगितलं उभं राहायच्या आधी, काट्याची टक्कर नाही, कोणची टक्कर नाही, आपली टक्कर आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.